नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वेब या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजकाल अनेक लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आढळून येते. कारण आजकालच्या सेडेंटरी लाईफस्टाईल, व्यायामाचा अभाव, योग्य आहाराचा अभाव याच्यामुळे व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी ही फार कॉमन होत चाललेली आहे. डेली रिक्वायरमेंट ही व्हिटॅमिन B12ची फक्त 3 मायक्रोग्रॅम पर डे आहे. पण ते जर व्हिटॅमिन B12 शरीरामध्ये व्यवस्थित अब्झॉर्ब होत नसेल, तर मग त्याची डेफिशियन्सी कॉमन होणार. आपल्या ज्या शरीरामध्ये जे मोठ्या आतड्या असतात, त्यातील गुड बॅक्टेरिया हे व्हिटॅमिन B12 निर्मिती करण्यासाठी मदत करतात आणि छोट्या आतड्यांमधले गुड बॅक्टेरिया हे जे काही व्हिटॅमिन B12 आहे, ते शरीरामध्ये व्यवस्थित अब्झॉर्ब म्हणजे शोषून घेण्यासाठी मदत करतात. जर आपले आतडेच निरोगी नसतील, म्हणजे जर आतड्यावरती सूज आहे, IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम, ग्रहणी, अग्निमांद्य, अजीर्ण म्हणजे इंडायजेशन, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन ह्यासारखे जर आजार असतील, म्हणजेच प्रॉपर डायजेशन होत नसेल, तर मग शरीरामध्ये न्यूट्रिएंट्स आणि व्हिटॅमिन्स हे व्यवस्थित अब्झॉर्ब होणार नाही आणि त्यामुळे शरीरामध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आणि व्हिटॅमिनची डिफिशियन्सी जाणवू लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन B12चा आपल्या शरीरामध्ये काय रोल आहे आणि व्हिटॅमिन डेफिशियन्सीची काय लक्षणं आहेत, त्याची कारणे काय आहेत आणि तसंच घरच्या घरी नैसर्गिकरित्या आपण व्हिटॅमिन B12 कशा प्रकारे वाढवू शकतो, ह्या सर्व गोष्टीचं सविस्तर वर्णन आज आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला जाणून घेऊया की व्हिटॅमिन B12चा आपल्या शरीरामध्ये काय रोल आहे. फर्स्ट, व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरामध्ये RBC प्रोडक्शन करण्यासाठी मदत करतं. RBCs म्हणजे काय? रेड ब्लड सेल्स. म्हणजे रक्तपेशींची निर्मिती करण्यासाठी व्हिटॅमिन B12ची गरज आहे. RBC हे आपल्या शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम करते. नेक्स्ट, व्हिटॅमिन B12चा रोल CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजेच मज्जासंस्था व जे काही मज्जातंतू आहेत त्यांचं काम सुरळीत व्यवस्थित व्हावं यासाठी मदत होते. जे मज्जातंतू म्हणजे जे नर्व्हज आहेत त्यांचं जे आवरण म्हणजे जे कोटिंग कवच आहे, संरक्षण कवच जे आहे त्याच्यावरचं, ते एका प्रोटीन लेयरपासून बनलेलं असतं आणि ते एका मायोनिन पदार्थापासून बनतं आणि ते मायोनिनचं पदार्थ बनण्यासाठी व्हिटॅमिन B12ची गरज असते. म्हणजेच काय, जे काही नर्व्हज आहेत त्यांचं जे संरक्षण कवच आहे ते बनण्यासाठी व्हिटॅमिन B12ची गरज आहे. नेक्स्ट, DNA सिंथेसिस म्हणजेच काय, DNAची निर्मिती व्यवस्थित होण्यासाठी व्हिटॅमिन B12ची गरज आहे. जर DNAची निर्मिती व्यवस्थित होणार नाही तर खूप सारे आनुवंशिक आजार उद्भवण्याची शक्यता आहे. नेक्स्ट, प्रॉपर मेटाबॉलिझम होऊन त्यातून ऊर्जा व्यवस्थित निर्माण करण्यासाठीही व्हिटॅमिन B12ची गरज आहे. तर हे पाहिलं आपण व्हिटॅमिन B12चा आपल्या शरीरामध्ये काय रोल आहे. आता जाणून घेऊया की व्हिटॅमिन B12ची कमतरता म्हणजे डेफिशियन्सी होण्याची काय कारणे आहेत. जे काही शाकाहारी लोक असतात त्याच्यामध्ये मांसाहारामध्ये जास्ती व्हिटॅमिन B12 भेटलं जातं. त्याच्यामुळे जे शाकाहारी लोकांना जास्ती व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीची आढळून येते. जे काही व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी जास्ती आढळून येते. आता आपण सगळ्यात पहिला कारणे जाणून घेऊ. फर्स्ट, आहारामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता असते. सेकंड आहे शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 व्यवस्थित अब्झॉर्ब न होणे म्हणजे शोषून न घेतलं जाणे. जसं की मी सांगितलेलं आहे, जे काही मोठ्या आतड्या असतात ते व्यवस्थित व्हिटॅमिन B12 म्हणजे जे काही गुड बॅक्टेरिया असतात ते व्हिटॅमिन B12ची निर्मिती करतात आणि जे काही छोट्या आतड्या असतात त्यातील गुड बॅक्टेरिया हे जे काही व्हिटॅमिन B12 निर्माण झाले त्याचे व्यवस्थित शोषण, व्यवस्थित अब्झॉर्ब होण्याचं काम करतात. पण जर आपल्या आतड्याच निरोगी नसतील, त्याच्यावरती सूज असेल किंवा ग्रहणी, IBS, इरिटेबल बाउल सिंड्रोम, अग्निमांद्य, अपचन, इंडायजेशन म्हणजे अजीर्ण, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन यासारखे जर आपल्याला आजार असतील, ह्यासारखे जर आपल्याला तक्रारी असतील, त्रास असतील, तर ते आपल्या आतडे निरोगी राहणार नाही आणि ते व्यवस्थित आपल्या प्रॉपर डायजेशन करणार नाहीत आणि त्यामुळे हे व्हिटॅमिन जे काही व्हिटॅमिन B12 आहे ते व्यवस्थित अब्झॉर्ब होणार नाही. बाकी न्यूट्रिएंट्स आणि व्हिटॅमिन्स हे प्रॉपर डायजेशन न झालं तर तेही अब्झॉर्ब होत नाहीत. तर आतड्यांचं निरोगी राहणं हे फार महत्वाचं आहे. नेक्स्ट कारण आहे लॉंग टर्ममध्ये घेतल्या जाणाऱ्या मेडिसिन. जसे की जे काही थायरॉइडची मेडिसिन असतात, अँटी डायबिटिक मेडिसिन असतात, त्याच्यामुळेही व्हिटॅमिन B12 वरती फरक पडतो. नेक्स्ट, जे की लॉंग टर्ममध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा जास्ती वापर लॉंग टर्मसाठी केला जातो, तेव्हा व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी अशा स्त्रियांमध्ये दिसून येते. आणि प्लस स्टेरॉइड्स, अँटीबायोटिक्स आणि प्लस जे काही मेडिसिन, जे काही पेन किलर्स हे खूप अँटीॲसिड्स हे खूप लॉंग टर्मसाठी जर घेतले जात असतील तर त्याचा परिणाम व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी जाणवू लागते. तर हे पाहिलं आपण व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी होण्याची कारणे. आता जाणून घेऊया की व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी झाल्यानंतर आपल्यामध्ये कोणकोणते लक्षणं दिसून येतात.
शरीरावरती कोणकोणता परिणाम होतो? तर फर्स्ट आहे जसं की सांगितलेलं व्हिटॅमिन B12 हे आर-बी-सी प्रोडक्शन करण्यासाठी मदत करतं. जर आर-बी-सी लाँग टर्म जर व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी राहील, तर मग आर-बी-सी प्रोडक्शनवरती याचा परिणाम होणार. आर-बी-सी प्रोडक्शन व्यवस्थित होणार नाही आणि त्यामुळे सगळीकडे ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होणार नाही आणि पुढे जाऊन अनेमिया म्हणजेच रक्तक्षयाचा त्रास जाणवू लागतो आणि जेव्हा रक्तक्षय होतो तेव्हा चक्कर येणे, थोडंफार चाललं की दम लागणे, सतत थकवा जाणवणे अशी लक्षणं दिसतात. आणि जे काही इमॅच्युअर आर-बी-सीज असतात, जे काही रेड ब्लड सेल्स आहेत, त्यांचं विघटन हे लिव्हरमध्येच होतं. त्यामुळे लिव्हरमध्ये बिलिरुबिन वाढतं आणि बिलिरुबिन वाढल्यामुळे आपली जी त्वचा आहे ती निस्तेज होते, ते पिवळसरपणा जाणवायला लागतो, डोळ्यामध्ये पिवळसरपणा जाणवायला लागतो. नेक्स्ट मज्जासंस्था आणि जे काही मज्जातंतूचं आवरण आहे ते व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे वीक होतं. त्याच्यामुळे जे काही हातापायांना मुंग्या येणे, हातापाय बधीर होणे, हातापायाची आग होणे आणि प्लस चालताना तोल जाणे, ह्या सगळे त्रास जाणवायला लागतात आणि याचं डायरेक्ट कनेक्शन ब्रेनसोबत असल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित करता येत नाही, विसरभोळापणा वाढतो, हार्मोनल इम्बॅलन्स, मूड स्विंग्स होतात, जास्ती चिडचिडपण, राग अशा गोष्टी जाणवायला लागतात. अँक्झायटी, डिप्रेशन असाही त्रास जाणवायला लागतो. नेक्स्ट व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमध्ये केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, सारखं तोंड येणे हेही लक्षणं दिसतात. आणि मज्जातंतू वीक म्हणजेच जे काही डोळ्याचं मज्जातंतू ज्याला काही ऑप्टिक नर्व्ह म्हणतात, ती वीक झाल्यामुळे दृष्टीचे दोषी दिसायला लागतात. तर हे सर्व पाहिलं आपण व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी असल्यावरती आपल्या शरीरामध्ये कोणकोणते लक्षणे दिसतात. आता जाणून घेऊया की नैसर्गिकरित्या म्हणजेच घरच्या घरी व्हिटॅमिन B12 कशा प्रकारे आपण वाढवू शकतो. आयुर्वेदाने सांगितले आहे कोणतीही ट्रीटमेंट चालू करण्याच्या अगोदर निदान परिवर्तन करणं फार महत्वाचं आहे. म्हणजेच काय जे काही आपलं B12 डेफिशियन्सी आहे, जे काही व्हिटॅमिनची कमतरता येते त्याचे कारणं काय आहेत ते जाणून घेऊन ते कारण अगोदर कमी करणं फार गरजेचं आहे. फक्त आपण जर सप्लिमेंट घेतो आहे आणि जर आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित व्हिटॅमिन B12 अब्झॉर्ब होत नाहीये, तर मग ते सप्लिमेंट घेऊनही आपल्यामध्ये व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी भरून येणार नाही. त्यामुळे जर आपल्या शरीरामध्ये ग्रहणी किंवा IBS, अग्निमांद्य किंवा अजीर्ण, इनडायजेशन, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन असे तक्रारी होत असतील, प्रॉपर डायजेशन होत नसेल, तर त्या सगळ्या तक्रारी दूर करणं फार गरजेचं आहे. जेव्हा प्रॉपर डायजेशन होईल, तेव्हा ते व्हिटॅमिन B12 असेल की बाकी कुठले न्यूट्रिएंट्स ते सगळे व्यवस्थित अब्झॉर्ब होतील आणि त्यानंतर आपली जी डेफिशियन्सी आहे ती भरून येण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्रॉपर डायजेशन होणं हे फार गरजेचं आहे. तर आता आहारामध्ये काय चेंजेस करायचे, आहारामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश करायचा आहे ते आपण जाणून घेऊ. आहारामध्ये दूध, ताक, तूप, लोणी यांचा समावेश करायचा आहे. याच्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन B12 भेटतं. तसंच ताक आणि दूध याच्यामध्ये प्रोबायोटिक्स एक आहेत. प्रोबायोटिक काय करतात, तर आपले जे आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरिया असतात त्यांचं निर्माण करण्यासाठी प्रोबायोटिकचा उपयोग होतो आणि तेच गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 व्यवस्थित अब्झॉर्ब होण्यासाठी मदत करतात. निर्माण होण्यासाठी आणि अब्झॉर्ब होण्यासाठी दोन्हीसाठी ह्या गुड बॅक्टेरियाचा उपयोग होतो. नेक्स्ट आहारामध्ये सगळ्या डाळींचा समावेश करायचा आहे. सर्व कडधान्य, मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करायचा आहे. फक्त मोड आलेले कडधान्य घेण्याच्या अगोदर ते व्यवस्थित शिजवून, वाफवून घ्यायचे आहेत. डायरेक्ट कडधान्य घ्यायचे नाहीत, कारण ते पचायलाही जड असतात आणि त्याच्याने वातदोषही वाढतो. त्यामुळे ते व्यवस्थित शिजवून, वाफवूनच कडधान्य घ्यावे. नेक्स्ट आहे बीटचा ज्यूस, बीट रूटचा ज्यूस आणि प्लस गाजर ह्या दोघांचा ज्यूस उपाशीपोटी घेतल्याने तुम्हाला त्याच्यातून भरपूर व्हिटॅमिन B12 भेटतं. आणि त्यासोबतच जर तुम्ही आवळा ज्यूस घेत असाल, आवळामध्ये खूप सारे व्हिटॅमिन सी आहे आणि हेच व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये जे काही व्हिटॅमिन B12 आहे ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होण्यासाठी मदत करते. नेक्स्ट आहे उपाशीपोटी पालक व पुदिना यांच्या पानांचा ज्यूस घेणे. पालकमध्ये आणि पुदिन्याच्या पाने याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन B12 भेटतं. नेक्स्ट जे काही शेवग्याची शेंगा तर सगळ्यांनाच माहिती आहे. जे शेवग्याचे पाने असतात त्याची भाजी बनवून ते आपण आहारामध्ये सेवन केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन B12 भेटतं. जर इझिली कुणाला अवेलेबल भेटत नसेल शेवग्यांची पानं, तर कुठल्याही आयुर्वेदिक डॉक्टरांना कन्सल्ट करून तुम्ही शेवग्याच्या पानाची डायरेक्ट पावडर अवेलेबल भेटते. ते तुम्ही 1 चमचा पावडर 1 ग्लास गरम पाण्यासोबत घेतल्यानंतर त्यातून आपल्याला खूप सारं व्हिटॅमिन B12 भेटून जातं आणि आपली डेफिशियन्सी भरून येण्यासाठी मदत होते. तर ह्या सर्व गोष्टी पाहिल्या आपण आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा आहे, कोणत्या प्रकारचे ज्यूस घ्यायचे आहेत आणि त्यामुळे आपली व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी भरून येण्यासाठी मदत होईल.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी म्हणजे काय, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची कारणे काय आहेत आणि व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरामध्ये काय रोल आहे आणि नैसर्गिकरित्या आपण व्हिटॅमिन B12 कशा प्रकारे वाढवू शकतो, ह्या सर्व गोष्टी आज आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहे. आणखीन तुम्हाला काही डाऊट्स असतील, आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.